नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाचवा पाठ आहे परिमळ प्रल्हाद केशव अत्रे यांचा, तर या परिमळ या पाठाचा आपण आज अध्ययन करणार आहोत. परिमळ म्हणजे काय? सुगंध. ज्याप्रमाणे एखादा भ्रमर असतो तर हा फुलाभोवती भ्रमर काय करत असतो? फिरत असतो. आणि त्यामधला या ठिकाणी तो भ्रमर त्या फुलाभोवती या ठिकाणी सदैव फिरत असतो. तर तशाच प्रकारे या ठिकाणी बहिणाबाईंचं जो काही काव्य आहे, तर एक प्रकारचं ते सर्वश्रेष्ठ आहे. ते सर्वसामान्य माणसालासुद्धा या ठिकाणी एक प्रकारचं भुरळ पडत असतं. आणि म्हणून परिमळ अशा प्रकारचं शीर्षक लेखकानं या पाठाला दिलेलं आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांचा परिचय थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल. नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट, कथालेखक, वक्ता, शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केले. केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रल्हाद केशव अत्रे यांनी काय केलं तर केशवकुमार या टोपण नावानं त्यांनी काय केलं तर काव्यलेखन केलं. झेंडूंचे फुले हा त्यांचा विडंबर कविता संग्रह प्रसिद्ध आहे. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, गुरुची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके प्रसिद्ध आहेत. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह, कर्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्णकमळ देऊन गौरवण्यात आले. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना होय. बहिणाबाईंची गाणी हा जो काही काव्यसंग्रह आहे, तर या काव्यसंग्रहाला एक प्रकारची प्रस्तावना म्हणून हा प्रस्तावना त्यांनी जी काही लिहिली प्रकारे त्यांनी, तर ती प्रस्तावना म्हणजे हा एक प्रकारचा पाठ होय. या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दात करून दिली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन याच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईच्या मनावर खोल परिणाम, संस्कार झाले होते. त्यामुळं त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलाचे सहसंदर्भ देते. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील सहमूळ जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परिमळ या पाठामध्ये लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांनी जे काही बहिणाबाईंची गाणी हे जे काही पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, काव्यसंग्रह प्रसिद्ध झालं आहे, तर या काव्यसंग्रहाला जी काही प्रस्तावना दिलेली आहे, तर ती प्रस्तावना म्हणजेच हा पाठ होईल असं घ्यायचं. लेखक सांगतात, लेखक ते काय म्हणतात बघा. एखाद्या शेतात मोहरा म्हणजे काय? शिक्का. मोहराचा हंडा अचानक सापडावा, तसा बहिणाबाईच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. म्हणजे जे काही बहिणाबाईंच्या कविता होत्या, तर ह्या बहिणाबाईंच्या कविता त्यांनी काही स्वतः लिहून ठेवल्या नाही आहेत. तर त्यांच्या जे काही कविता होत्या, ह्या कविता त्यांच्या घरामध्येच या ठिकाणी लिहिलेल्या होत्या, कोणीतरी लिहिल्या होत्या. आणि मग साहजिकच म्हणजे बहिणाबाई एक प्रकारच्या अशिक्षित होत्या. त्यांनी ते काही स्वतःचं काव्य लिहिलं नाही, परंतु असंख्य अशा प्रकारच्या कविता कोणीतरी लिहून ठेवल्या आणि त्या कविता या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये सापडल्यात. त्यावेळेला
एखाद्या मोराचा ज्याप्रमाणे हंडा सापडावा त्याप्रमाणे या बहिणाबाईच्या काव्याचा शोध लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. म्हणजे 16 वर्षापूर्वी काय झालं तर आपण त्या ठिकाणी बहिणाबाईंच्या कविताचं जो काव्यसंग्रह आहे तर या कविता संग्रहामध्ये आपलं बहिणाबाईच्या कविता त्यांच्या मुलांनी लेखक प्रख्यात्रे यांना यांच्याजवळ दिल्या आणि हे साहित्य कसं आहे ते पहा असं म्हटलं तर त्यावेळेला अशा प्रकारे त्या साहित्याचा शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा लक्ष्मीबाईसारख्याच बहिणाबाईचा जिव्हाळा म्हणजे प्रेम जबर म्हणजे प्रचंड आहे. त्यांच्या शब्दामधून प्रतिभा नुसती झिरपत आहे. बहिणाबाईंचं जी काही कविता आहे तर ह्या कविता या ठिकाणी प्रतिभा संपन्न अशा प्रकारच्या ह्या कविता आहेत. असे सरस आणि सोज्वळ म्हणजे निष्पाप काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौजही आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी जे काही कविता रचलेल्या आहेत तर त्या ग्रामीण जीवनाशी कृषी जीवनाशी निगडीत त्यांचं काव्य आहे. निसर्ग, त्यानंतर मानवता, मानवी मनावर असलेली श्रद्धा, त्यानंतर खेड्यामधील समूह जीवन यावरच आधारित अशा प्रकारच्या ह्या कविता आहेत आणि त्यामुळं मराठी भाषेमध्ये अशा प्रकारे सरळ आणि सोज्वळ अशा प्रकारचे जे काव्य आहे आणि या काव्यामध्ये काहीतरी एक विज्ञानकारी मौज आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. बहिणाबाईंच्या जे काही कविता आहे तर ह्या कविता प्रामुख्याने श्रेष्ठ अशा प्रकारच्या कविता आहे. जुन्यामध्ये चमकेल अशा प्रकारचं हे काव्य आहे. म्हणजे ह्या कविता ज्या काय तर या ठिकाणी एक प्रतिभासंपन्न कवी काय करतो कविता रचतो तर त्याप्रमाणे ह्या कविता आहे. हे जे काही काव्य आहे तर हे काव्य जुन्यामध्ये चमकेल म्हणजे जे काही काव्य असतात ते काळाचं प्रतिनिधित्व करत असतं. पण या जुन्या काव्यामध्ये सुद्धा हे काव्य चमकेल तर अशा प्रकारचे त्यामधला कवितेमधला आशय आहे आणि आजचा त्यांच्या जे काही कविता आहे तर आजही सुद्धा समाजाला लोकांना प्रेरणा देतात, दिशा देतात आणि म्हणून लेखकाने काय म्हटले जुन्यामध्ये चमकेल आणि नव्यामध्ये झळकेल असं त्यांचे तेज आहे. ह्या जी काही कविता आहेत तर ह्या कविता मात्र आजही सुद्धा आपल्याला प्रेरणा देतात. जरी हे काव्य त्या काळामधलं असलं तरीसुद्धा मात्र ते आज आपल्याला प्रेरणा देतं आणि आपल्याला आजही शिकवण देतं. त्याच्यामधून बरंचसं काही घेण्यासारखं आहे. ते अक्षरवाङ्मय आहे आणि म्हणून लेखक म्हणतात की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं त्याचं तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एका निरक्षर स्त्रीनं एका अशिक्षित अशा प्रकारच्या स्त्रीनं हे जे काही काव्य रचलेलं आहे तर हे आपल्याला एक प्रकारचं आश्चर्यचकित करून सोडणारं काव्य आहे. लेखक ज्यावेळेला त्यांच्या मित्रानं म्हणजे सोपानदेव चौधरी यांनी त्यांना ते काव्य दिलं त्यावेळेला लेखकाने काय केलं तर ते काव्य त्या कविता सर्व वाचल्या आणि त्यानंतर त्या कवितेवरच एक प्रकारची प्रस्तावना लिहिली. तर प्रस्तुतची काही कविता आहे आपल्या बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला दिलेली ही एक प्रकारची काय तर प्रस्तावना आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री कवयित्री बहिणाबाई चौधरी ज्या आहेत तर त्या सुप्रसिद्धी मराठीचे काही कवी आहेत सोपानदेव चौधरी तर यांच्या त्या आई आहेत. वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी वयाच्या 72व्या वर्षी मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 22 वर्षाची मैत्री आहे. लेखक प्रख्यात्रे आणि कवयित्री बहिणाबाई यांचे चौधरी यांचे जे काही चिरंजीव आहेत पुत्र आहेत तर ते म्हणजे काय सोपानदेव चौधरी यांची मैत्री आहे आणि ती मैत्री मात्र 20-22 वर्षापासून त्यांची मैत्री आहे. पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहिती नव्हती. लेखक सांगतात की सोपानदेव चौधरी यांच्या घरामध्ये ह्या ज्या काही कविता दिसून आल्यात त्यावेळेला लेखकाची आणि सोपानदेव यांची मैत्री जरी असली तर ते त्यांना मात्र माहिती नव्हतं
त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. कवी सोपानदेव चौधरी यांचे आणि प्रल्हाद केशव अत्रे लेखक यांचे मात्र या ठिकाणी मैत्रीचे संबंध होते. लेखकाला मात्र त्याची कल्पना नव्हती, बहिणाबाईंच्या साहित्याची कल्पना नव्हती. सोपानदेवाला यदा कदाचित त्याची कल्पना असेल, परंतु मात्र सोपानदेव जे काही होते चौधरी, बहिणाबाईंचे पुत्र, तर हे लाजाळू होते. आणि त्यांनी काय केलं, तर त्या कवितेबद्दल मात्र या ठिकाणी कुठेही काही सांगितलं नाही. त्यांना वाटले की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करेल की नाही कोणास ठाऊक. सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे सुपुत्र होते. त्यांना असं वाटलं की आपल्या आईनं हे जे काही लिखाण केलेलं आहे, तर हे लिखाण, या कविता मात्र या ठिकाणी खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या असल्यामुळं आपल्या अडाणी आईचे या ठिकाणी हा जो सुशिक्षित अशा प्रकारचा, सुसंस्कृत अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे, याचं कौतुक करेल की नाही अशा प्रकारचा प्रश्न या सोपानदेव चौधरी त्यांच्या मुलांना पडला होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं, हे काव्य कोणालाही दाखवलं नाही. म्हणून ते इतकी वर्ष तोंडात मूग धरून बसले होते. तोंडात मूग धरून बसणे म्हणजे काय, काही न बोलणे. सोपानदेव चौधरी यांनी काय केलं, तर या काव्याबद्दल कसल्याहीबद्दल आपलं कोणाजवळही या ठिकाणी सांगितलं नव्हतं. तोंडात मूग धरून बसणे म्हणजे काय, काही न बोलणे किंवा मौन पाळणे. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले. लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांच्याकडे बहिणाबाईंचे जे काही सुपुत्र आहेत, तर कवी सोपानदेव हे लेखक प्रके अत्रे यांच्याकडे आले होते. आणि एक चतकोर म्हणजे पावभाग चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्याच आईची एक कविता भीत त्यांनी मला वाचून दाखवली. ज्यावेळेला त्या कविता सोपानदेव चौधरी यांनी पाहिल्या, तर त्यावेळेला प्रके अत्रेकर या तिथे गेले आणि त्यांनी काय केलं की प्रके अत्रे यांना एक कविता त्यांनी भीत वाचून दाखवली. त्यातली ती कविता अशी होती, येहिरीत दोन मोठा. येहीर म्हणजे काय, विहीर. विहिरीत दोन मोठा. मोठ म्हणजे काय, पाणी काढण्याचं साधन. दोन्हीमध्ये पाणी एक. विहिरीमध्ये दोन मोठ आहेत आणि त्या दोन्ही मोठीमध्ये काय, पाणी एकच आहे. मोठ हाकलतो एक. तर या ठिकाणी मोठ हाकलतो एक. एक म्हणजे कोण, परमेश्वर. शेतकरी एकटा मूठ चालवतो. ज्याप्रमाणे जीवनामध्ये परमेश्वरानं आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि हा परमेश्वर काय करतो, असंख्य लोकांना पोचण्याचं काम करतो. तर त्याप्रमाणे शेतकरीसुद्धा काय करतो, तर सर्व धान्य कमवतो. शेतकरी काय करतो, तर शेतकरी मात्र या ठिकाणी इतरांचं भरणपोषण करण्याचं काम करतो. अन्नदाता येतो आणि तो इतरांना, आपल्याला स्वतःचं तो पोट भरतोच, त्याचबरोबर इतरांनासुद्धा या ठिकाणी भरवतो. आणि त्यामुळं शेतकरी काय, तर अन्नदाता आहे. ज्या बोट हाकलतो एकटा शेतकरी बोट चालवतो, जीव पोचतो कितीक. असंख्य अशा प्रकारचे लोकांचे जीव तो पोचतो. आणि म्हणून या ठिकाणी बोट हाकलतो एक या कवितेमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी काय केलं आहे, तर परमेश्वराला एक अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर एक हा शब्द जो काय आहे, तर हा दोन अर्थानं आहे. एक म्हणजे कोण, तर परमेश्वर. एक म्हणजे कोण, तर या ठिकाणी शेतकरी. ज्याप्रमाणे शेतकरी एकटा बोट चालवतो आणि असंख्य जीवांना पोचतो, त्याप्रमाणे परमेश्वरसुद्धा असंख्य लोकांना पोचतो. आणि शेतकऱ्याचं काम हे परमेश्वराचं काम आहे. तर अशा प्रकारे या कविता ज्यावेळेला लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांनी वाचली, तर ते कविता पाहून ते भारावून गेले. त्यात ही पहिली कविता होती, बोट एरीत दोन मोठा, दोन्हीमध्ये पाणी एक, बोट हाकलतो एक, जीव पोचतो कितीक. विद्यार्थी मित्रांनो, दोन मोठ आहे, त्या दोन्ही मोठेमध्ये पाणी एकच आहे. आणि बोट चालवणारा जो काही आहे शेतकरी आहे, तर हा शेतकरी काय करतो, तर असंख्य जीवांना पोचतो. तर शेतकऱ्याचं काम हे प्रामुख्याने परमेश्वराचं कामासारखं आहे. परमेश्वरसुद्धा काय करतो, ज्यानं तुम्हा आम्हाला या ठिकाणी जन्म दिलेला आहे, तुम्हाला निर्माण केलेलं आहे,
त्याप्रमाणे आपलं उदरभरण करण्याचं काम हा परमेश्वर करतो. म्हणून शेतकऱ्याचं काम कसं आहे तर परमेश्वरासारखं आहे. तर अशा प्रकारचं वर्णन या कवितेमध्ये केलं आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ही जी काही कविता आहे तर ही कविता एक प्रकारची भुरळ घालते. तशाच प्रकारे या ठिकाणी लेखक काय झालं तर या कविता लेखकाने पाहिल्यानंतर कवी भारावून गेले, लेखक भारावून गेले. मग त्यावेळेला लेखक काय म्हणाले बघा, त्याबरोबर ती मी वही त्यांच्या हातातून कसकर ओढून घेतली. लेखकाने काय केलं तर ही जी काही कवितेची वही आहे तर ही वही सोपानदेव चौधरी यांच्याकडनं ओढून घेतली आणि अधाशासारखा, अधाशा म्हणजे काय, होरट, अधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चालल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जी काही साधी सोपी अशा प्रकारची भाषा आहे, खानदेशी भाषा आहे आणि ही या भाषेमध्ये लेखकाला कुठेही कसल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही. ते काव्य सहजगत्या समजेल तर अशा प्रकारचं सरळ, निर्मळ आणि प्रांजळ कविता होती आणि त्यामुळे लेखक मात्र या ठिकाणी भारावून गेले होते. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहोय बावन कशी सोने आहे. बावन कशी सोने म्हणजे काय, अतिशय शुद्ध अशा प्रकारची गोष्ट. हे जे काही साहित्य आहे ना तर हे साहित्य या ठिकाणी कसं आहे तर या ठिकाणी उठावदार आहे, तजेलदार आहे आणि ते शुद्ध अशा प्रकारचं काव्य आहे. सरळ, निर्मळ अशा प्रकारचं, प्रांजळ अशा प्रकारचं काव्य आहे असं लेखकाने काय केलं, सोपानदेवा यांना सांगितलं. हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणे हा गुन्हा आहे. एवढंच नाही तर हे जे काही काव्य आहे जर आपण हे लपून ठेवलं तर ते काय होईल तर आपल्यावर एक प्रकारचा या महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हा एक गुन्हा आहे असं लेखकाने काय केलं तर सोपानदेव यांना सांगितलं. आणि साहजिकच पुढे काय झालं तर त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. लेखकाने काय केलं तर हे जे काही कविता आहे तर हा काव्यसंग्रह या ठिकाणी प्रकाशित करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि त्यानंतर मात्र ह्या ज्या काही कविता आहेत तर लेखकाने काय केलं तर स्वतः वाचल्या. त्या कवितामुळं लेखक भारावून गेले. कवयित्री बहिणाबाई यांची जी काही सरळ, सोपी, साधी अशा प्रकारची भाषा होती त्या काव्याने ते भारावून गेले. असंख्य अशा प्रकारच्या त्यांच्या कविता त्यांनी वाचल्या आणि त्यानंतर या ठिकाणी या काव्याला आपण काय केलं पाहिजे, प्रसिद्धी दिली पाहिजे हे त्यांना पटलं. आणि त्यांनी काय केलं तर ह्या कविता या ठिकाणी स्वतः सोपानदेव चौधरी यांच्याकडनं बोलून घेतल्यात. त्याच्यावर प्रामुख्यानं त्या कवितेचा सखोल अशा प्रकारे त्या वाचल्यात. आणि त्यानंतर त्या काव्यसंग्रहाला लिहिलेली जी काही प्रस्तावना आहे तर म्हणजे हा पाठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, परिमळ हा जो काही पाठ आहे तर या पाठामध्ये लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपणास काय केलं आहे तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी बहिणाबाईंचं जे काही साहित्य आहे तर हे साहित्य अचानक सोपानदेव यांना सापडलं. सोपानदेव यांनी त्या कविता, लेखक प्रल्हाद केशव अत्रे हे लेखकाचे या ठिकाणी सोपानदेव हे मित्र असल्यामुळं सोपानदेव यांनी बहिणाबाईंच्या कविता लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांच्याकडे दिल्या. त्या कविता लेखकाने जवळून पाहिल्या, वाचल्या. त्यानंतर हे जे काही काव्य आहे तर या कवितेमधल्या प्रतिभा फार या ठिकाणी सरळ, निर्मळ, साधं काव्य होतं. हे ह्या जे काही कविता आहे तर ह्या जुन्यामध्ये चमकेल आणि नव्यामध्ये झळकेल असं त्याचं तेज होतं. अशा प्रकारे ह्या कविता रचलेल्या पाहून लेखकाला आश्चर्य वाटलं. आणि साहजिकच लेखकाने काय केलं तर लेखकाने या कविता सोपानदेव चौधरी यांच्याकडून बोलून घेतल्या. जणू काही ती सोन्याची खाण आहे असं लेखकाला पटलं. आणि त्यांनी मात्र त्या कवितेवर सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी ही प्रस्तावना लिहिली. आणि या प्रस्तावना म्हणजेच काय तर हा पाठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या खानदेशी अहिराणी भाषेमध्ये त्यांनी अशा प्रकारे लेखन केलं. आणि त्यांच्या ज्या काही कविता आहेत तर आज या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना एक प्रकारची नवी दिशा देईल, एक प्रकारची नवी प्रेरणा देते अशा प्रकारचं त्यांचं काव्य आहे. आणि हे जे काही काव्य आहे तर हे काव्य या ठिकाणी कोणत्याही माणसाला एक प्रकारची प्रेरणा देण्याचं काम करेल तर अशा प्रकारचं त्यांचं काव्य आहे. तर हे काव्य या ठिकाणी
कवयित्री बहिणाबाई यांचं काव्य आजही सुद्धा सर्वसामान्य लोकांना प्रेरणा देण्याचं काम करतं, दिशा देण्याचं काम करतं. तर अशा प्रकारचं हे काव्य आहे असं लेखक प्रखयात्रांना पटलं आणि त्यांनी काय केलं तर या ठिकाणी या बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला ही प्रस्तावना दिली. ही प्रस्तावना म्हणजेच हा पाठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, उर्वरित भाग आपण पुढच्या तासिकेला बघूया.